वेलकम बॅक टू टेक्नो मराठी यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सीपीयूचा परफॉर्मन्स कसा वाढवायचा याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, आपण ज्यावेळेस टास्क मॅनेजर ओपन करतो त्यावेळेस आपला हे जे सीपीयूचा परफॉर्मन्स आहे हे कधी पण 80-90% असं झालेलं दिसतो तुम्हाला. म्हणजे न काही यूज करता तुमचा हे जे युजेस आहे हे वाढलेला दिसतो तुम्हाला. याला कमी करायचंय म्हणजे तुमचं काय होणार, तुमचा सीपीयूची स्पीड वाढणार. त्यासाठी दोन सेटिंग करायचे. सर्वप्रथम पहिली सेटिंग काय करायची, पीसी वरती राईट क्लिक करून मॅनेज ऑप्शन वरती क्लिक करायचे. मॅनेज ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे डिव्हाइस मॅनेजर आहे या ऑप्शनला ओपन करायचंय. डिव्हाइस मॅनेजर वरती जाऊन सिस्टीम डिव्हाइसेसला ओपन करायचे तुम्ही अशा प्रकारे. यामध्ये तुम्हाला हाय प्रिसिशन इव्हेंट टायमर हे जे ऑप्शन आहे याला काय करायचं, राईट क्लिक करून डिसेबल करायचंय. मी तो ऑलरेडी डिसेबल केलेलं असल्यामुळे तुम्हाला इथं इनेबल दाखवत आहे. इथं डिसेबल करायचंय आणि हे क्लोज करायचंय. नंतर काय करायचं, आपला जो सीपीयू आहे, कम्प्युटर आहे तुमचं, काय करायचं, एक वेळेस रिस्टार्ट करायचे. रिस्टार्ट केल्यानंतर दुसरी सेटिंग काय करायची, टास्क मॅनेजर ओपन करायचं राईट क्लिक करून. टास्क मॅनेजर ओपन केल्यानंतर हे स्टार्टअप ऑप्शन वरती क्लिक करायचं. स्टार्टअप ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर स्टार्टअप इम्पॅक्ट या ऑप्शनला क्लिक करून जे पण हाय सेटिंग आहेत वरचे जे पण दिसतील तुम्हाला त्याला राईट क्लिक करून इथं डिसेबल करायचे. मी ऑलरेडी इथं हाय सेटिंग जे आहे याला डिसेबल केलेलं असल्यामुळे तुम्हाला इथं दिसत आहे. तुम्हाला इथं डिसेबल करून घ्यायचे. त्यानंतर इथं क्लोज करायचंय. बघा मित्रांनो, अशा दोन सेटिंग केल्यानंतर तुमचा जो सीपीयूचा जो युजेस आहे वाढलेला जो आहे तो तुमचा कमी होताना दिसेल. ही सेटिंग फक्त ज्यांना कोणत्यासाठी करायची, ज्यांचा सीपीयूचा जो इथं युजेस आहे जास्त 80-90% ज्यांचं होतंय त्यांनाच ही सेटिंग करायची आहे. बाकीच्यांना काही करायची गरज नाही. हे बघा मित्रांनो, काही नाही करता तुमचा जो सीपीयूचा परफॉर्मन्स आहे तो वाढलेला दिसेल.